नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. व्हिडिओ बनवायचं आज असं कारण की मी भरपूर यूट्यूबवर व्हिडिओ पाहितले. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली. सर्वात महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे काय आहे, मार्केटमध्ये आता शेळी पालनाचा एक ट्रेंड चालू आहे. तो म्हणजे कसा, जातीवंत शेळ्यांच्यामध्ये पाठीमध्ये असं म्हणजे खूप मोठी तफावत, पैसे कमवण्याचं एक ही चालू आहे. त्याच्यामध्ये काय म्हणायचं, स्कॅम. त्याच्यामध्ये फसतो कोण? जो नवीन शेळी पालक आहे, जो सर्वसामान्य शेळी पालक आहे तो. होतं कसं, आपल्याला काय वाटतं की आता आपण यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ पाहतो, हा गोट फार्म, तो गोट फार्म, तो गोट फार्म, असं बरेच बघत असतो आपण. बरेच यूट्यूबचे व्हिडिओ असतात ते. याच्यामध्ये काय होतं, आपल्याला वाटतं की अरे याच्याकडे चांगले जातवंत आहेत, अरे त्याच्याकडे चांगले जातवंत नाहीत. मग तो काय करतो, आता 4 आणि 5 महिन्याची पाठ समजा तो 20, 18, 17, 15 हजार रुपयाला जर विकत असेल तर हा मोठा स्कॅम आहे. तो कसा, आता तुम्ही समजा 5,000 रुपये 5 महिन्याची पाठ, जर तुम्ही 5 महिन्याची पाठ जर तुम्ही आता समजा 15 ते 20च्या दरम्यान घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य शेळी पालक फसतो. त्याचं कारण कसं, शेळीला गाभण राहण्याचा काळ असतो 1 वर्षाच्या नंतरचा चांगला. पाठ गाभण राहण्याचा चांगला काळ तो राहतो. आता तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न भेटणार आहे का? नाही. तुम्हाला उत्पन्न भेटण्यासाठी किती, आता तुम्ही घेतल्यापासून 1 वर्ष लागणार आहे साधारणतः. हे तर बरोबर आहे ना. मग त्याच्यापेक्षा एक सोपं काम केलेलं काय वाईट. समजा 20,000ची तुम्ही पाठ घेण्यापेक्षा अजून 5-6 हजार रुपये जास्त जाऊ द्या, एक मोठी शेळी घ्या, त्याच्यापासून उत्पन्न सुरू करा. आता तुम्ही जर समजा, आता माणूस कसं आहे, एक पाठ घेत नसतो. जो आता समजा नवीन चालू करणार आहे किंवा काही, मग तुम्ही एक काम करा, साधारणतः 1 लाख रुपये त्याच्यात गुंतवा. 5 शेळ्या घ्या, मोठ्याला जातीवंत उस्मानाबादी घ्या, बिटल घ्या, अजून काठेवाडी, शिरोई, ह्याच्यापैकी कुठलीही जात घ्या. मी असं म्हणत नाही की तुम्हाला ही जात घ्या, ती जात घ्या. फक्त शेळीला म्हणजे कसं, दूध असणं गरजेचं आहे. जी दुधाला जास्त असेल तिचे करडं व्यवस्थित सुधारतात आणि आपल्याकडे चांगली एक वंशावळ तयार होऊन जाते त्याची. आता फ्रॉड कसा होतो आहे याच्यात, म्हणजे स्कॅम म्हणजे काय आहे तुम्हाला सांगतो. आता काय यूट्यूबला काय आहे, सर्वात म्हणजे एकमेकांचे प्रमोशन करताय. आता जे तुमच्याकडं आहे, आता माझ्याकडे समजा बिटलची शेळी आणि दुसऱ्याकडे आहे ती उस्मानाबादी. त्यांनी माझं प्रमोशन करायचं आणि मी त्याचं प्रमोशन करायचं. मग आपलं काय, मग त्याच्यात काय होतं की त्याचं नाव होत जातं पुढं, की आपल्याला वाटतं की अरे हा याच्याकडून घ्यायला पाहिजे, अरे नाही हा याच्याकडून घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये आपण फसतो. कारण ज्या पाठीची किंमत समजा तुम्ही जर 20,000 मोजत असताल तर हा तुमच्यासोबत स्कॅमच आहे ना. हे तर उघड आहे की नाही. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही अजून समजा 20,000, आता 20,000पर्यंत शेळी पण भेटते ना मोठी चांगली. असं नाही की शेळी भेटत नाही. होतं कसं, तुम्हाला वाटतं की गोट फार्ममध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जातीवंत शेळी भेटेल. अहो तुम्ही तसं करू नका ना. बाजारात पण भेटतात ना शेळी चांगल्या. आपण गोट फार्मला गेलो की तिथं आपल्याला महाग भेटणार आहे, ही साहजिक गोष्ट आहे. रुपयाची वस्तू तिथं 2 रुपयाला भेटणार आहे, हे पहिलं लक्षात द्या तुम्ही. आता प्रमोशनमध्ये कसं होतं, त्यांचं प्रमोशन करणं पण गरजेचं राहतं. कारण आता यूट्यूबपासून थोडंसं मनी इन्कमिंग पण भेटतं ना. त्याच्यामुळे ते होतं, एकमेकांचं प्रमोशन करायचं आणि हे त्यांनी वस्तू सांगायची, ते त्यांनी वस्तू सांगायची. आता मी ते समजा नेपियर बाबतीत बोलणं झालं. आता 5G नेपियरचं बरेच जण त्याचं प्रमोशन करत आहेत. पण खरंच सांगा बरं, त्या 5G नेपियरची वर्षात किती कापणी होतात हे कोणी सांगतंय का तुम्हाला? आपण आता समजा तुम्ही लावणार, समजा एखाद्या शेतकऱ्याने लावलं, जर ते आता त्यांनी समजा किती 5 गुंठेला समजा लावले,
तर ते काहीतरी स्टिक काहीतरी ते 50, 20, 22, 25 रुपयाला असं काहीतरी विकतायत सध्या मार्केटला. आणि त्याची वर्षातून एकदा कापणी होती. मग ते आहे का आपल्याला परवडेबल? आपल्याला वर्षातून समजा एक कापणी होत असेल तर ते परवडेबल राहत नाही ना. आपल्याला चारा व्यवस्थापन होणारच नाही त्या नेपेरपासून. मग त्याच्याऐवजी दुसरे चारे लावा कुठले पण. आता समजा 5 गुंठ्यामध्ये तुम्ही जर दुसरे कुठले समजा नेपेर लावले तर वर्षातून तीन तर कापणी होतात ना आरामशीर. 3 ते 4 कापणी होऊन जातात. समजा 3 महिन्यांनी जरी कापणी केली तरी 4 कापण्या निघून जातात आपल्या वर्षभरात. थोडंसं तुम्ही विचार करून स्कॅमपासून थोडंसं सावधान राहा. तुम्ही मार्केटमध्ये पण थोडंसं फिरा ना. मार्केटमध्ये पण तुम्हाला भरपूर स्वस्त भेटत आहे. मार्केटला गेलं का आपण तिथं म्हणजे असं नाही की आपण आपल्याला वाटली समजा तुम्हाला एखादी वस्तू पटली तर तुम्ही मागू शकता. तुम्ही 1 रुपयाला पण मागू शकतात किंवा 20,000 रुपयाला पण मागू शकतात किंवा 30,000 रुपयाला पण मार्केटमध्ये समजा तिथं मार्केटमध्ये उतरल्याच्या नंतर आपल्या खरी मार्केट कळतं. आपण समजा असं प्रायव्हेटमध्ये कुणाच्या घरी जाऊन काही घेण्याचा प्रयत्न केला तर तिथं आपण फसतोच, नक्कीच फसतो. आता मी 2 ते 3 शेळ्या आता घेतल्यात. मी असं बाजारातूनच घेतलेल्या शेळी, असं कोणाच्या घरी जाऊन नाही, कोणाच्या गोट फार्महून नाही. कारण त्याची आयडिया आपल्याला आलेली की कसं आपण फसतोच कसे हे लक्षात येणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर समजा 20,000ची शेळी घेतली, आता मी म्हणतो की तुम्ही तिला 5,000चं खाऊ घाला ना खुराकामध्ये. तिच्या करडांना 5,000चं लागणारच नाही, पण खाऊ घाला. कसे तयार होत नाहीत आपल्याकडे चांगल्या पाठी सुधारित. आता एक खरं सांगायचं झालं तर माझ्या शेळ्यांना तर बिलकुल ही खुराक नाही आहे. खुराक बिलकुल ही नाही. कारण खुराक ठेवण्याची गरज मला म्हणजे आवश्यकता लागतच नाही. कारण माझं सकाळी टायमिंग शेळी मोकळ्या सोडण्याचं टायमिंग आहे 9 ते संध्याकाळी 6. मग याच्यामध्ये भरपूर ते चारा खाऊन बसतात. आवश्यकताच लागत नाही मला खुराकाची. समजा ज्यांचं बंदिस्त आहे त्यांना गरज आहे त्याची, ते करू शकतात. मला जशी बोकडांची किंवा पाट्यांची वजन वाढ पाहिजे तशी आरामशीर भेटून जाते. माझं सांगणं एवढंच आहे की आता महत्त्वाचं ह्या व्हिडिओमधून. फक्त स्कॅमपासून तुम्ही सावध राहा. तुम्ही शेळी घ्या, पाट घेऊ नका. पाट तुम्हाला परवडेबल राहणार नाही कधीच. चला तर मित्रांनो, थांबतो इथं आता.